आणि आष्टी तालुक्यातील आणि अंबोरा परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. एका जागेवर शांत बसा. 10 वाजायच्या आत कार्यक्रम संपला पाहिजे. मराठ्यांच्या पोरांनी समजून घ्या. शांत बसा म्हणलं का आपला समाज आता शांत बसतो. यावलेऊन आलात का तुम्ही? वचवच करायची सवय त्याला एकट्याला. त्यामुळे सगळे शांत राहा. आपल्याला आदर्श आचारसंहितेचे सगळे नियम पाळायचे. मान्य न्यायालयाने घालून दिलेल्या नियमाचं आपल्याला पालन करायचं. इकडच्या कोपऱ्यातल्या खाली बसा वर बसा म्हणायचं नाही. गप एका जागेवर बसा. सत्कार नंतर घेऊ. कारण ह्या माया मावल्या आणि हे सगळे सकाळपासून थांबले तिथे. मायबाप मराठ्यांना आपली लढाई मराठा आरक्षणाची. आपण या ठिकाणी जमलोय मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून. आपल्याला न्याय पाहिजे आपल्या लेकरांसाठी. कधी मराठा समाज एकत्र येत नव्हता. तो मराठा समाज तुमच्या आणि माझ्या कष्टामुळे एकत्र आलाय. मराठ्यांच्या एकीची भीती देशाला लागली. मराठा इतक्या ताकदीने एकत्र आला की मराठ्यांची दहशत देशावर बसली. ज्यांना कोणाला या महाराष्ट्रात यायचं नव्हतं, मराठ्यांच्या एकी पुढे सगळ्यांना गुडघे टेकावे लागले. तुमच्या एकीची भीती इतकी बसली, चांगल्या चांगल्याची बोलती बंद पडली. या महाराष्ट्रात इतक्या टप्प्यात कधीच निवडणुका झाल्या नव्हत्या. मराठा एकजूट आला आणि महाराष्ट्राची निवडणूक 5 टप्प्यात ठरली. जिथं 88 उमेदवार आहेत तिथं एका टप्प्यात झाली. प्रत्येक टप्प्यात त्यांना मराठ्यांसाठी प्रत्येक टप्प्यावरती पंतप्रधानांना आणावं लागलं. इथंच मराठ्यांचा विजय झाला. मराठा समाज कधीच भाजपाच्या विरोधात नव्हता. तुम्ही आमच्या आई बहिणीचे डोके फोडले. तुम्ही आमच्या गोरगरीब करोडो लाखो मराठ्यांच्या लेकरावरती केसेस केल्या आणि मराठा वादळासारखा एकत्र झाला. कधीच स्वतःचा चिन्ह सोडून मोदी साहेबांना दुसऱ्या चिन्हाचा प्रचार करावा लागला नव्हता. महाराष्ट्रातल्या काही भाजपाच्या 4-5 नेत्यांमुळे मोदी साहेबांवरती इतकी वाईट वेळ आली. यांचा मराठा द्वेष आणि याचा परिणाम मोदी साहेबांना भोगावा लागला. आताची मोदी साहेबांची परिस्थिती इतकी वाईट आहे. मोदी साहेब मुक्कामालाच महाराष्ट्रात येत. 7-8 गोधड्या आणल्या त्यांनी इथं झोपत. सकाळी उठलं की सुरू. याला म्हणतात मराठ्यांचा डर. याच्या अगोदर म्हणलं जायचं आम्हाला ओबीसीच्या मताची गरज आहे. आम्हाला मराठ्यांच्या मताची गरज नाही. जेव्हा मराठा एक झाला आता म्हणते महाराष्ट्रातलं पान सुद्धा मराठ्याशिवाय हलू शकत नाही. आता कशी ठेप्याला आली. आता कसे ठेप्याला आली. अय मी तुमच्याकडे काय आलो माहिती तुम्हाला? मी कोणाला फोन करून सांगितलं कोणाला पाडा म्हणून, कोणाला निवडून आणा म्हणलं का? पण ह्या बारीनं असं पाडा त्याच 5 पिढ्यात कोणी उभा नाही राहिलं पाहिजे.
त्याचा नातू त्याला म्हणला पाहिजे. मग आपल्या आज्याला मराठ्याने लय बेकार पाळलं होतं. मी कोणाच्या वाटा जातो का? आमच्या वाटा काय होता तरी एरीत देणार नाही, घरकुलत देणार नाही. देतो आहे एकट्याच्या आज्याला. तुमच्या काय बापाची जागिरी आहे का ती? केंद्राची राज्याची सुविधा आहे. धमक्या देऊ नका. चांगल्या चांगल्याचा पाणीपत केलाय तुमचा कार्यक्रमच लावीन जर माझ्या त्या आमदाराला, खासदाराला आणि मंत्र्याला स्वतःच्या नेत्यासाठी आणि दुसऱ्यासाठी जातीच्या विरोधात जायचं सांगितलं कोणी? जातीच्या जर विरोधात गेलात ना, पुढच्या 10 पिढ्या तुमच्या कपाळाला मराठी कधीच गुलाल लागू देणार नाही. नादाला लागू नका. मी कोणाच्या वाटा नाही जात. माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका. आणि ये रीन घरकुल नाही दिले ना, यांच्या दारालाच येडा टाकतो. एकट्या गेवरे तालुक्यातल्या किनगावनी 140 घरकुलं घेतले. काय करत लागले कोणत्या आमदाराची फामदाराची? काय घरकुलं देत नाही तो आम्हाला. आमच्या जीवावर मोठा झाला ना, आम्हाला डेअरिंग शिकायला लागला का? आता आपण बी एक येत, पहिल्यांदी नव्हतो. अजिबात दाबायचं नाही. आणि त्यांना इथून सांगतो, दुसऱ्यासाठी मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका. कायमचा संपदा. ही शेवटची संधी तुम्हाला. आता आज कोणतरी बोललं म्हणते, आज मला बोललं ना काल कोणतरी, मला 10 वाजले सांगा रे. मी मानतो बाबा, कायद्याला मानतो, आचारसंहितेला मानतो, मला पाळायला लागतं. कोल्हापूरचा चंद्रकांत दादा पाटील तेरे नाम ती खेकड्यावाने भांग पाड्याला आणि ती नदीतला खेकडा असल्याने तुला बोललं करे गाचपाने मी काही कावा काय म्हणतोय माहिती का देऊ? तेव्हा म्हणतो असे बोट करतो, मराठ्यांना आरक्षण दिलं. कुठं दिलं रे? कुठं दिलं? म्हणतोय काय? मनोज जरांगेला स्वतःला एकट्याला प्रमाणपत्र पाहिजे होतं मला. तो का डोकं सड का तो काय अमेरिकेला राहायला गेलता? मी का म्हणलो मला प्रमाणपत्र पाहिजे? या क्या मराठ्याने सांगा बरं मला. म्हणतो त्याला मागितलं. नंतर त्याची भाषा बदलली, मराठवाड्याला पाहिजे म्हणला. नंतर बदलली, महाराष्ट्राला पाहिजे. आणि कांगावा करतो मी आणि गैरसमज पसरतो. ते भाषाचे टोनिंग बघा त्याच्या. मला वाटतं कुठल्या तरी युट्यूब चॅनलला त्यांनी मुलाखत दिली. त्याची टोनिंग इतके डेंजर आहे. माझ्या देवेंद्र फडणवीसांनी दिलं 10% दिलं. जरांगे पाटील गैरसमज पसरतो. अरे महाराष्ट्राची भाषाच नाही बेकार. अरे तू का लोकांचे कपडे घालून घालून मोठा झाला. तो माझ्या नादी लागू नका. तू जर पंचा पिलेला ना तो कार्यक्रमच करून टाकी. मी तुला नादी लागलो का? तुम्हाला बोलला कशाला? परत त्याची ट्युनिंग आहे का तुम्ही? मला वाटतं लेट्सअप काहीतरी बहुतेक चॅनल आहे त्याच्यावरती बोलले. बोलते बी इतकं भंगार आवाज आहे. ते कोणत्या काही लोकांनी तुम्हीच म्हणा कोणते लोक आहेत ती तसला आवाज आहे त्याचा. मी नाही म्हणलो बरं का. आयला तुम्ही काही म्हणता. मी म्हणलो नाही, म्हणणार बी नाही. मी त्याच्या इतका खालच्या दर्जाचा नाही. इतका मूर्ख आहे ते काय म्हणतंय पुन्हा ओबीसीतून आरक्षण देता येत नसतं. मग कशातून देतो? अरे बाबा तुम्ही एवढे नेते, तुम्हाला लाजा तरी पाहिजेत. मराठ्यांच्या मतावर तो चंद्रकांत पाटील मोठा झाला. ते तेरे नाम आणि आम्हाला गिन्यान शिकायला लागला. तुम्ही माझ्या विरोधात बोलता का? म्हणून तुला आमदार केला दाखवतो काच का तू कसा निवडून येतो.
मराठ्याच्या जीवावर मोठा होतो ना आम्हाला सांगतो. त्याच्यातली त्याच्यात हे इतके भांबावून गेले तुमच्या इथे पुढं, याला काहीच सुचाना. ये ना मोदी साहेबाला पटका कसा घातला माहिती तुम्हाला, उलटा शेपूट पुढे केलं त्याच आणि ते माग केलं, फटकून बदलेले. ऐ आले काय रे चर्चेले, ते टकोऱ्या टकीशी माय लांब घेतली. इतके भांबावून गेलेत. एवढा मोठा उच्च दर्जाचा माणूस हे शेवटी पंतप्रधान आहे, त्यांच्यावर टीका करायची नसती. तुम्हाला पटका सुद्धा घालाच कळवण्यात आला, इतके भांबावून गेले. बरं ते बी एवढ्या मोठ्या दर्जाचे आहेत, मराठ्यांनी त्यांना गेल्या वेळेस भरपूर खासदार निवडून दिले. ते काय म्हणले माहितीये का, पिछल्या दारातून येते ओबीसी असेल, पिछल्या दारातून आलो का आपण. अरे दाडा दाडा छाताडावर पाय देऊन आलो सगळ्याच्या. मै जिवंत आहे तोवर देतच नाही मला ओबीसी आरक्षण. अरे घेतलं आरक्षण, घेतलं आणि ओबीसीतच घेतलं, आणि राहिलेला सुद्धा ओबीसीतूनच देणार. कोणाकोणाला अडवायचं ते म्हणा. यांच्या डोळ्यात एकता आणखीन एक विषय होतो, किती लापट माणूस असावं याचं जिवंत उदाहरण. मी कोणासाठी लढतो, मायबाप गोरगरीब मराठ्यांसाठी. इथं सगळ्या पक्षाचे लोक आरक्षण घेणार आहेत, भाजप सहित राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सगळे. मी लढतोय जातीसाठी. का रे मला विरोध करता, आरक्षण तुम्ही घेणार, तुमच्या जातीचे लेकरं मोठे होणार. आरक्षण देण्याची नोंदी सापडण्याची जबाबदारी यांची होती, कारण विधानसभेच्या पटलावर मंत्री आणि आमदार काम करतात. यांची जबाबदारी होती नोंदी सापडणं. यांनी सापडल्याच नाहीत. आपल्या गोरगरिबाच्या संघर्षामुळे मराठ्यांना नोंदी मिळाल्या. 1.25 करोड मराठा आतापर्यंत आरक्षणात गेलाय. तरी तुम्ही नेते कोण बोलला, बाकीच्या जातीचे लोक त्यांचे नेते त्यांच्या जातीकडून बोलायला लागले. आणि यांच्या डोळ्यात एकता हे व्यासपीठावर बसलेला असताना ओबीसीचे नेते म्हणतात मराठा आणि ओबीसी वादी. कुठं वादी, बीड जिल्ह्यात नाही आणि महाराष्ट्रात नाही. तुला कस काय दिसला. एक क्लिप आली मला आता, गाडीत सांगितली. उमेदवार म्हणतात, मला वाटतं कोणीतरी बंजारा बांधवाचा राठोड भैया बहुतेक कोणीतरी येत असं मला गाडीत सांगितलंय. त्यांची क्लिप व्हायरल झाली. तो मुकला ऐक, आपल्यावर वेळ आली. मराठे सगळे एक झाले. तू आमच्या कोणी, मला एक सांगा, हे त्यांच्यासाठी उदाहरण महत्वाचं नाही. त्यांच्या संघ बसणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांना लाजा वाटल्या पाहिजे. आपल्या डोळ्यात एकता ते मराठा आणि ओबीसी वाद हे म्हणतात. मराठा एक झालाय, ओबीसीने एक व्हा. मराठ्यात आणि ओबीसीत वाद आहे. हे मराठ्यांच्या नेत्या समोर ते म्हणायला लागले. मराठ्यांच्या नेत्याने म्हणायला पाहिजे आम्ही कोण आहेत, आम्ही मराठा आहेत, आम्ही तुमच्या सोबत आहेत. आमच्या मराठ्यांना तुम्ही बदनाम करतात कसे. सगळ्यांनी व्यासपीठाच्या खाली उतरायला पाहिजे मराठ्यांची जात बदनाम होत असताना. तुमची जात बदनाम तुमच्या डोळ्यात एकता होती. लक्षात ठेवा. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला सांगतो, आम्ही संपलो की तुम्ही संपलात म्हणून समजा. आम्ही आहेत म्हणून तुम्ही आहेत. गोरगरिबांच्या जीवावरती तुमची डेअरिंग आहे. इथं पक्ष आणू नका. आपले लेकरं मोठं करायचं बघा. माझ्या अंगात शक्ती नसतानाही, माझं शरीर मला साथ देत नसताना मी मरायला सुद्धा तयार आहे जातीसाठी.
तुमच्या डोळ्यात देखता तुम्ही जातीचा अपमान सहन करू कसे शकता? इथं बसलेल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, तुमच्या आजूबाजूला ओळखून बघा, आजच्या बैठकीला कोण नाही, मग तो कोणत्या पक्षाचा असू द्या, त्याच्या घरी जाऊन पाय पडा, त्याला सांगा इथं प्रश्न जातीचा आहे, राजकारणाचा नाही. तुझ्या पाय पडून सांगतो, जातीचे लेकरांनी जात मोठी करायची. भुंगेन भांगेन खात असतो करतो येवल्यावर आलं काय रे? त्याला समजून सांगा, तुझ्या पाय पडतो, जातीचा प्रश्न आहे, एवढी संधी आहे, आरक्षण मिळून आपले लेकर मोठे होतील, सगळे जाती गुणवत्तेत तू निवड. बहुतेक मला अंदाजा तसा दिसतोय, हे दाटू मोठी व्यासपीठावर एका कोण कार्यक्रम लावते का काही, तरी पण समजून सांगा जात महत्वाची. आणि त्याच्यानंतर जर नाही आला तर त्याला जिल्हा परिषदला उभारायचंय, पंचायत समितीला उभारायचंय, त्याला सरपंच व्हायचंय. त्या टायमाला त्याला सांगायचं, जातीच्या लेकराला गरज होती, बैठकीला येत नव्हता, नेत्याच्या मागा माग पळत होता पत्रवळी घेऊन, आता चळवळ बाहेर, कारण त्याचा नेता आपल्या दारात नंतर येणार आहे. सरळ या अंबोरा नगरी, तू सांगतो शेवटचा चान्स, मराठ्यांच्या जातीच्या विरोधात जाऊ नका. दुसऱ्यासाठी लय परिणाम वाईट भोगायला लागतात. आत्ताच मोदी साहेबांनी इथं झोपायची वेळ आली. जर तुमच्या नेत्याला तुम्हाला लयच वाईट वाटतंय बोललेलं, तुमच्या नेत्याला सांगा सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी देऊन टाका, ते येडं आमच्या मागं लागलंय. नसता मराठा आणि कुणबी एकाचा जर कायदा पारित नाही केला, विधानसभेला मैदानातच पठ्य आहे. बघतोच तुमचा कसा कार्यक्रम लावायचा. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनाही सांगतो, ते तेरे नामला समजून सांगा, माया नादी लागलेले सगळ्याचे टांगे पलटी केलेले आहेत. माया नादी लागू नको म्हणून सांगा त्याला. भांग पाडी देऊ कसला घालून माया नादी लागू नको. ते 15 रुपयाचा बेल्ट घालणारा जामनेरचा गप केलाय, याला गप करा. तो सगळं मतदान 67 सुद्धा नाही कोल्हापूर जिल्ह्यात. मराठ्याच्या जीवावर वळवळ येतोय, गप बस म्हणा. याच्यानंतर जर गप नाही बसला, मी कोणत्याही थराला जाऊ शकतो, मी माझ्या जातीसाठी मरायला भेट नाही. देवेंद्र फडणवीस साहेब त्याला सांगा, इतके हाल होतील की खूप. बाकीच्यांचा हिशोब करायला मी पक्का आहे. बाकीच्याची काळजी तुम्ही करू नका. तुमचं याच्यासाठी कौतुक करतो, तुम्हाला बैठक घ्यायला सांगितली, तुम्ही विराट रूपाने सभा घेतली, तुमच्या मनापासून कौतुक करतो. इकडच्या कोपऱ्यात तर नजर सुद्धा पुरत नाही. मी हटत नाही, कुणी आडवाय होते. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही मागे सरकत नाही. तुम्ही हटू नका. तुमच्या खांद्यावर आणखीन एक जबाबदारी. नारायणगडला 8 जूनला मोठा कार्यक्रम होतोय. इथून आपला परिसर सगळा नारायणगडवरती 8 जूनला आला पाहिजे. एकाने ही घरी राहायचं नाही. 6 करोड मराठा समाज 8 जूनला नारायणगडला येतोय. आपल्या बीड जिल्ह्यावर प्रचंड मोठी जबाबदारी. याच बरोबर आणखीन एक काम सांगतोय, कोणाला पाय लावू नका. आणि कोणी पाय लावला तर अजिबात सहन करायचा नाही. पूर्वी वेगळा होता, आपली जात एक नव्हती. कसला उठायचा ना आपल्याला घोडे लावायचं. आपली जात एक नव्हती. आपला खूप छळ झाला. आपले लेकरं शिकताना सुद्धा त्यांना त्रास झाला. जाणीव असू द्या.
आपल्याला कुठं भांडण दंगली नाही करायच्या, पण छळण अन्याय पुढच्या काळात सहन नाही करायचा. मराठा बी काय असतो ना, वाटा जामाना मग दाखवतो मला मी. आता अन्याय सहन नाही करायचा आणि मी जिवंत आहे ना, तर खंबीर तुमच्या मागे काळजीच करू नका. यांनी खूप अन्याय सहन केला, आपल्यावरती खूप अन्याय केला, आपण सहन केलाय. यांचं एखाद्या गावात जास्त संख्या असेल, आसपासच्या गावात आपली, याची एखाद्या जिल्ह्यात असेल, आजूबाजूच्या जिल्ह्यात आपली, खेटायचं तर खेट पहिल्यांदा वेगळं होतं, आता जाती एकत्र आली. मला एकदा अटक करायला आली, फडणवीस साहेबांनी सांगितलं आत्या, ते नाव ठुत नाही का बारीक लेकरायचं, आत्या ठुत असते बघा 5व्या दिवशी, तशी आत्या पोलिसाच्या कानात हळूच बोलत, त्याला अटक करा अटक करा. मला अटक करायला आले, नुसतं माहीत झालं 2 लाख पोर आले अंतरवली 2-4 घंट्यातच. ते म्हणले आम्ही अटक करायला नव्हतं आलो, त्याला बघायला आलतो. बघायला काय डवरते होय का मी, त्यांना बघायला आलतो म्हणले काही नाही, सहज आलतो फक्त. हे काय चाललोच ना, याला म्हणतात मराठीची एकी. मग आपल्या फडणवीस सरांनी दुसरा डाव रचला मायावर, यासाठी नेमली. मराठ्याला कळालं, यासाठी नेमली. मराठा म्हणले आम्ही तुमच्या पुढे जाणार आहेत. ती गुंडळून ठेवली का कुंकड हिंडे, तिचा मिळत लागणार. मी लय दिवसाच वाट बघत तिची आता येईन, मग कशी दिसती काय मला ती बघायची होती. याय ना इकडं काड्या करतो माझ्या नाद नको लागून, मी लय याडा आहे. तेव्हा तर दिसूनच द्या ना मी कुठं बसलाय, यावल्या मला कुठं गेला कडे खरं. हिमालयात जाऊन बसला का पारफत पडलाय तिकडं. कसा बॉम्बला होता मराठ्यांना, तिच्याच मासा धरायचा, त्याच मासा करायचा. मराठ्यांना मी ओबीसी येऊ नाही देणार. आल्यावर म्हणतो अरे आले. आता कस काय आले तुम्हाला सांगू, कुणी पण होती. तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय म्हणून जरा हटतच नाही, तुम्ही काळजीच करू. कुणी होती, यांनी टोळी निर्माण केली होती माझ्या विरोधात. टोळीचा मुकादम येवल्यावाला, मराठ्यांना आरक्षण न मिळू देण्यासाठी. त्याचे सगळे कोयतेच पळून गेले, मुकादम एकटच राहिलं. ती म्हणला मी बी चाललो घरी, मग पडणार नाही आता गप. माया नादी लागू नका, तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो, माझं आरक्षण आहे माझ्या गोरगरिबांच्या लेकरांचं, ती लढाई मी लढतो. मला राजकारणाचं देणं घेणं नाही, मला करायचं पण नाही, मी करणार पण नाही. माझी सगळ्या सोयऱ्यांची गोरगरिबांची अंमलबजावणी द्या आणि मराठा आणि कुणबी एकच हा कायदा द्या. मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजालाही राजकारण नाही करायचं, पण आमच्या लेकरांना मोठं केल्याशिवाय मी हटत नाही म्हणजे नाही. मला डॉक्टरने सांगितलंय 6 महिने आराम करा. माय बापू, जाता जाता तुम्हाला एक विनंती करून सांगतो, या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ नाही दे. मी असन नसन मला माहित नाही, तुमच्यात माझी जात लय दिवसानं एकत्र झाली, तिला फुटून देऊ नका. आता माझी जात लय दशकानंतर एकत्र झाली आहे, माझ्या जातीच्या लेकराचे कामं व्हायला लागलेत. या पाठीमागच्या आठवड्यात 27 PSI फक्त आरक्षणावर मराठ्यांचे झाले. 2 उपजिल्हाधिकारी झालेत, 2 मुली उपजिल्हाधिकारी झाल्या, 2 मुलं झालेत. 1 ते 2 वर्षात टक्का बघा देशात आणि राज्यात मराठ्यांचा नोकरीतला प्रचंड वाढलेला असणार. आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि सगळे व्यसनापासून लांब जात, दारू पिऊ नका.
देशात प्रगत जात म्हणून फक्त नंबर 1 ला मराठ्यांचीच असणार आहे. माझी एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती. माझी तळतळ समजून घ्या. माझ्यावरती प्रचंड संकट आले तरी मी संकट झेललेत. माझ्यावरती आता शेवटचा डाव टाकलाय. माझे परदेशातून सरकारनं संगणक आणलेत. माझे खोटे व्हिडिओ बनायचे हुबेहूब आणि मला बदनाम करायचं. मला माझ्या मायबाप समाजापासून तोडायचा डाव सरकारनं आखलाय. या राज्यात एकाही आई बहिणीची माझ्या विरोधात तक्रार नाही. इतक्या नीच वृत्तीचे सरकार असू शकतं. देवेंद्र फडणवीसांना शान वाटायला पाहिजे होती. मला त्रास झाला असं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं. सरकार माझं आहे, मला त्रास झाला, पण छातीत ठोकून सांगतो माझ्या राज्यात इमानदार पोरग आहे की ते आंदोलन उभा करताय. त्यांना स्वाभिमान वाटायला पाहिजे. असले नीच चाळे करायला नाही पाहिजे, कारण मला समाजापासून तोडायचा प्रयत्न आहे. तुम्ही काहीही करा, मी समाजापासून तुटत नाही. समाजाला आरक्षण दिल्याशिवाय हटात सुद्धा नाही. या 8 दिवसात मला दुसरी गोष्ट ऐकायला आली. त्यांच्या जवळचे लोक सांगतात मला, मी आता असं ऐकत नाही. मग एकच पर्याय, प्रत्येक माणसाचा जीव स्वतःच्या लेकरात असतो. लेकराचा विषय आला, किती वाजले रे, लेकरा जीव असतोय. माझ्या घरावर हल्ला करायचा आहे त्यांना. आणि ज्यावेळेस लेकराचा विषय येतो त्यावेळेस किती पाषाण काळजाचा माणूस असला तरी मागे सरकतो. मी माझ्या बायकोला पाठीमागच्या 15 दिवसात हॉस्पिटलला बोलून घेतलं. मी त्यावेळेस हॉस्पिटलला होतो. तिला सांगितलं आता तुमच्यावर पण बेतली, तुम्हाला सुद्धा आता डावावर लागलाय. मी तर माझा जीवन डावावर लावलायच, पण तुझ्या लेकरांचं आणि माझ्या मायबापाचं सुद्धा आता डावावर लागले. तुम्हाला खेळता आलं तर खेटा, मरण आलं तर समाजासाठी पत्करा. मी मागा नाही सरकू शकत. तुम्हालाही माझा शब्द आहे, मला जेलला टाकू द्या, नाहीतर हल्ला होऊ द्या. माझं कुटुंब बाजूला सारलंय. मी 8 महिने झाले मी उमऱ्याला शिवलो नाही. तुम्हाला मायबाप म्हणलंय, तुमच्याशी गद्दारी करणारी पैदास माझी नाहीये. मी जेलला जाईन, मरल सडल तिथं, पण तुमच्याशी मरेपर्यंत गद्दारी नाही करणारे शब्द आहे माझा तुम्हाला. फक्त सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी जातीच्या बाजूने राहा. मी जातीसाठी लढतोय, जातीचे लेकर मोठे व्हावेत म्हणून लढतोय. या माझ्या गोरगरीब लेकरांच्या अंगावरती मला वरती बघायची. माझ्या समाजाचे लेकर IPS दर्जाचे अधिकारी झाले पाहिजेत, IAS दर्जाचे अधिकारी झाले पाहिजेत म्हणून मी जीवाची बाजी लावली. डॉक्टरांनी मला सांगितलंय 6 महिने आराम कर. आमरण उपोषण शब्द तोंडावर सुद्धा आणू नकोस. जर आता उपोषणला बसला तू मरू शकतो एका दिवसात. तरी मी 4 जूनला या मराठ्यांसाठी आमरण उपोषण पुकारलंय. 1 मेला तरी चालाल, पण करोडो लेकर माझे सुखी झाले पाहिजेत. मी मरायला नाही देत. तुम्हाला माझी जाताना विनंती आहे, सगळ्या पक्षातले मराठे जातीच्या बाजूने उभे राहा. एवढी संधी आपली जात आणि लेकर मोठे करायची. नेत्यासाठी जातीचा द्वेष करू नका. आम्ही मागचं सगळं विसरून जाऊ. तुम्ही इथून पुढे जातीच्या बाजूने उभा राहा. जातीचे लेकर मोठं करायची संधी आहे, ती पार पाडा. आता शेवटची पुन्हा एकदा विनंती, मी तुमच्यात असन नसन मला नाही माहित. माझं शरीर मला आता उपोषणामुळे नाही साथ देत. शेवटी हे शरीर आहे. मी असल नसल माहित नाही, पण आजपासून माझा समाज खूप दिवसाला एकत्र आलाय. माझी जात फुटू देऊ नका, ही तुमच्या खांद्यावरती आजपासूनच जबाबदारी.
काही होऊ द्या पण माझी जात फुटू देऊ नका. आता सगळे एक जीवानं राहा. आपली जात आपल्याला सुधारायची. तुम्हाला जाता जाता माझा शब्द आहे, माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय एक इंचही मागे सरकारणार नाही. शब्द आहे माझा तुम्हाला. किती संकट आले तर मी खेटायला तयार आहे. हटू नका. आरक्षण विषय संपल्याच्या नंतर अनेक संकट आपल्या लेकराच्या समोर आहेत. महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकरांना मोठं करायचंय, त्यांच्या अडचणी तोडायच्या. मी जिवंत आहे तोपर्यंत खंबीर तुमच्या पाठीशी उभा आहे. मी तुमच्या पाठबळावर, तुमच्या आशीर्वादावर आणि तुमच्या जीवावरच तिथं माझी जीवाची बाजी लावून लढतोय. साथ असू द्या, पाठबळ राहू द्या, आशीर्वाद ठेवा. तुमचा मुलगा म्हणून सांगतोय, चंद्र सूर्य असेपर्यंत टिकणार आरक्षण तुमच्या लेकराला दिल्याशिवाय मी हटत नाही. यावेळेस कोणालाही पाडा, कोणालाही निवडून आणा, मला गरज नाही. पण असं पाडा 5 पिढ्या त्याचा पुढे उभा कोणी राहिला नाही पाहिजे. तुमच्या मताची भीती वाटली पाहिजे, तुमच्या एकीची भीती वाटली. आता 10 वाजलेत. आदर्श आचारसंहितेचं पालन करणं माझी जबाबदारी आणि आपण हे सगळ्यांनी करावं. न्यायालयाच्या निर्णयाचं पालन आपण केलं पाहिजे. मीही करतोय. आचारसंहितेच्या नियमाचं पालन करून मला नाविलाजाने इथं थांबावं लागतंय. आरक्षण मिळाल्याच्या नंतर विराट असा प्रचंड, यापेक्षाही प्रचंड मोठा सभा आणि मेळावा या ठिकाणी पुन्हा आपण घेऊ. थांबतो. सगळ्यांना मानाचा जय शिवराय.